संख्या ज्ञान, 3 अंकी संख्या उजळणी. खालील उदाहरणे सोडवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यापैकी अंक कार्डे वापरून 3 अंकी 10 संख्या तयार करा. वाचा. शतक स्थानी शून्य घेता येणार नाही हे लक्षात घ्या. आता शतक स्थानी आपण शून्य का घेऊ शकत नाही? कारण जर शतक स्थानी शून्य आला तर ती संख्या 3 अंकी संख्या राहणार नाही, ती 2 अंकी संख्या होईल. आता यातले 3 आकडे घेऊन आपण संख्या तयार करू. 1 2 3 123, 234, 3 4 5 345, 4 5 6 6 7 8 7 8 9 8 9 0 1 0 2 2 0 3 3 0 4 4 0 5 5 0 6 6 0 7 आणि 7 0 8. खालील संख्या अक्षरात लिहा. ही पहिली संख्या आहे 325, 549, 667, 782, 890 आणि 401. खालील संख्या अंकात लिहा. 102, 320, 567, 445, 999, 756. क्रमाने पुढच्या संख्या लिहा. आता क्रमाने पुढच्या संख्या लिहिण्यासाठी मागच्या संख्येमध्ये 1 मिळवायचा असतो हे तुम्हाला माहिती आहे. 399, 400, 401, 402, 200, 201, 202, 203. क्रमाने मागच्या संख्या लिहा. मागची संख्या लिहिण्यासाठी काय करायचंय? पुढच्या संख्येमधनं 1 वजा करत जायचंय. 600च्या मागे आहे 599, त्याच्या मागे 598, त्याच्या मागे 597. 369च्या मागे आहे 368, त्याच्या मागे 367, त्याच्या मागे 366. 4 अंकी संख्या. आता बघा, इथे पहिली संख्या आहे 1000. दुसऱ्या संख्येमध्ये आपल्याला इथे चौकटीमध्ये हजाराची 2 प्रतीकं दिसतायत, शतकाचे 2 प्रतीकं आहेत आणि 3 एकक सुट्टे आहेत. म्हणजे ही संख्या आहे 2203. हे चित्र बघा. हजाराची 2 प्रतीकं, शतकाच्या 3 पुरचुंड्या आहेत, 1 दशक दिसतोय आणि 4 एकक आहेत. म्हणजे ही संख्या आहे 2314. प्रतीके पहा, संख्या लिहा आणि वाचा. बघा, ही पहिली आकृती बघा. मणी आपण बघूया. हजाराच्या घरामध्ये 2 मणी दिसतायत म्हणजे 2000. शतकाच्या घरात एकच मणी आहे म्हणजे 1 शतक. दशक पण एकच आहे आणि एकक 2 आहेत. म्हणजे ही संख्या काय झाली? 2112. हे पुढे बघा. हजाराच्या घरामध्ये 2 मणी आहेत, 2000. शतकाच्या घरात एकही मणी नाही म्हणजे 0 शतक. 3 दशक आणि 4 एकक म्हणजे संख्या झाली 2034. इथे बघा, हजाराच्या घरामध्ये 5 मणी आहेत, 5000. 3 शतक आहेत, 2 दशक आहेत आणि एकक काही नाही म्हणजे 0 आहेत. म्हणजे ही संख्या झाली 5320. अक्षरी संख्येचे अंकात लेखन. 4 अंकी संख्या लिहिताना प्रथम हजाराच्या स्थानातील अंक लिहून नंतर क्रमाने शतक, दशक आणि एककाच्या स्थानात 0 ते 9 पैकी योग्य अंक लिहावा.
स्वाध्याय दिलेल्या संख्या अंकात लिहा. 4005 म्हणजे हजाराच्या घरात 4 येतील. इथे शतक आणि दशक काहीच नाहीयेत म्हणून इथे 0 येतील आणि 5 हे एकक येतील. 5017 हजाराच्या घरात 5, शतक 0, दशक 1, एकक 7. 9999 हजाराच्या घरात 9, शतक 9, दशक 9, एकक 9. दिलेल्या संख्या वाचा, अक्षरात लिहा. 1235, 3507, 6787 आणि 9007. प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहा आणि वाचा. दिलेले अंक आहेत 2, 3, 7 आणि 6. 2673, 6732, 7326, 2763, 2736. 5 अंकी संख्या ओळख. आता मला सांगा, सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे बरं? अगदी बरोबर, 9999. आता जर या संख्येमध्ये आपण 1 मिळवला तर कुठली संख्या मिळेल? 10,000 ही संख्या मिळेल. ही आहे सर्वात लहान 5 अंकी संख्या. 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. पुढील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. ही पहिली संख्या आहे 20,000. ही संख्या आहे 54,000 आणि ही आहे 79,000. प्रतीके पहा, तयार झालेल्या संख्या वाचा. 60,026 आणि ही दुसरी संख्या आहे 31,000. स्वाध्याय अक्षरी संख्या अंकात लिहा. पहिली संख्या आहे 40,000, 12,313, 23,501. संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. 52,045, 45,600, 99,999. 15,647 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा. सर्वात मोठी संख्या होईल 76,541 म्हणजेच 76,541. 43,987 हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून 2 संख्या लिहा. चढत्या क्रमाने लिहिले तर आपल्याला संख्या मिळते 34789, 34,789 आणि उतरत्या क्रमाने लिहिले तर आपल्याला संख्या मिळते 98,743, 98,743. 49,351 यापैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या लिहा. आता यातला सगळ्यात लहान अंक आहे 1, म्हणजे प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 1 हा अंक घ्यायचा आहे. पहिली संख्या आहे 49,351, 49,351. दुसरी संख्या 94,351, 94,351. तिसरी संख्या 34,951, 34,951.
आणि पाचवी संख्या आहे 54931 54,931. संख्येचे विस्तारित रूप. संख्येचे विस्तारित रूप लिहायचं म्हणजेच त्या संख्येमध्ये किती हजार आहेत, किती शतक, किती दशक, किती एकक आहे हे फोड करून लिहायचंय आपल्याला. उदाहरणार्थ 5324 म्हणजे याच्यात 5000 आहेत, 3 शतक आहेत, 2 दशक आहेत आणि 4 एकक आहेत. म्हणजेच 5324चं विस्तारित रूप आहे 5000 अधिक 300 अधिक 20 अधिक 4. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. ही पहिली संख्या बघा, 7545. याचं विस्तारित रूप आहे 7000 अधिक 500 अधिक 40 अधिक 5. ही दुसरी संख्या आहे 12745. याचं विस्तारित रूप आहे 10,000 अधिक 2000 अधिक 700 अधिक 40 अधिक 5. ही तिसरी संख्या आहे 50,105. याचं विस्तारित रूप आहे 50,000 अधिक 100 अधिक 5. विस्तारित रूपावरून संख्या लिहा. 10,000 अधिक 5,000 अधिक 1 म्हणजे संख्या झाली 15,001. 4,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 3 संख्या आहे 4,513. 90,000 अधिक 90 अधिक 2 संख्या आहे 90,092. स्थानिक किंमत. अंकाची जागा किंवा स्थान त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवते. स्वाध्याय. खालील संख्यामधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. 2345 याच्यामध्ये 2 या अंकाखाली रेघ आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत आहे 2000. 4835 याच्यामध्ये 8 खाली रेघ आहे, 8 ची स्थानिक किंमत आहे 800. 67,777 यामध्ये 7 या अंकाखाली रेघ आहे, याची स्थानिक किंमत आहे 700. 56,708 5 खाली रेघ आहे, याची स्थानिक किंमत आहे 50,000. लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या सांगणे. लगतची पुढची संख्या 1 ने मोठी असते आणि लगतची मागची संख्या 1 ने लहान असते. याचाच अर्थ काय? 1 मिळवल्यावर लगतची पुढची संख्या मिळते आणि 1 वजा केल्यावर लगतची मागची संख्या मिळते. स्वाध्याय. लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या लिहा. आता बघा, ही दिलेली संख्या आहे 2999. मागची संख्या लिहिण्यासाठी 1 वजा करूया, 2998. आणि पुढची संख्या लिहिण्यासाठी 1 मिळवूया, 3000. दिलेली संख्या आहे 7798. लगतची मागची संख्या 7797 आणि लगतची पुढची संख्या 7799. दिलेली संख्या आहे 1000. मागची संख्या आहे 999 आणि पुढची संख्या 1001. दिलेली संख्या 5009. लगतची मागची संख्या 5008. लगतची पुढची संख्या 5010. संख्यांचा लहान मोठेपणा. कोणतीही 3 अंकी संख्या
कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. दोन्ही संख्या 3 अंकी असतील तर जिचा शतक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 4 अंकी संख्येपेक्षा लहानच असते. दोन्ही संख्या 4 अंकी असतील तर जिचा 1000 स्थानातील अंक मोठा ती संख्या मोठी. 1000 स्थानचे अंक सारखे असतील तर काय करायचं? शतक स्थानचे अंक पाहायचे. तेही सारखे असतील तर काय करायचं? दशक स्थानावरून लहान मोठेपणा ठरवायचं. स्वाध्याय. खालील सारणी पूर्ण करा. दिलेल्या संख्या आहेत 2123, 1968. लहान संख्या कोणती आहे आणि मोठी संख्या कोणती आहे हे ठरवायचंय. यासाठी 1000 स्थानातला अंक बघूया. इकडे आहेत 2000, इकडे आहेत 1000. म्हणजे लहान संख्या आहे 1968, मोठी संख्या 2123. पुढची संख्या बघा. 2342, 2432. आता या दोन्हीतला 1000 स्थानचा अंक सारखा आहे 2. मग आपण काय करायचं? शतक स्थानातला अंक बघायचा. इकडे आहेत 3 शतक, इकडे आहेत 4 शतक. म्हणजे मोठी संख्या आहे 2432 आणि लहान संख्या 2342. पुढच्या 2 संख्या बघूया. 9999 आणि 999. आता इथे 1000 स्थानातला अंक 9 आहे आणि इकडे 1000 स्थानातला अंकच नाहीये, म्हणजे तो 0 आहे. म्हणजे मोठी संख्या कुठली आली? 9999 आणि लहान संख्या 999. चढता उतरता क्रम. चढता उतरता क्रम लावण्यासाठी प्रथम दिलेल्या संख्यांमधील सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या आपण शोधली पाहिजे. त्यानंतर चढता क्रम लावताना सर्वात लहान संख्या आधी, मग मध्ये दिलेल्या संख्या आणि सर्वात मोठी संख्या शेवटी. उतरता क्रम लावताना याच्या बरोबर उलट, म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी आणि सगळ्यात शेवटी लहान संख्या. स्वाध्याय. खालील संख्यांचा चढता उतरता क्रम लावा. 6000, 5070, 3007. आता यातली सगळ्यात लहान आणि मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी 1000 स्थानचे अंक बघूया. इथे आहेत 6000, 5000, 3000. म्हणजे सर्वात लहान संख्या आहे 3007. सर्वात मोठी संख्या आहे 6000. म्हणून चढता क्रम लावताना सर्वात लहान संख्या आधी 3007, मग 5070 आणि सर्वात मोठी संख्या शेवटी 6000. उतरता क्रम लावताना याच्या बरोबर विरुद्ध सर्वात मोठी संख्या आधी 6000, मग 5070 आणि मग सर्वात लहान म्हणजे 3007. पुढच्या संख्या बघा. 1009, 1900, 1090. यातली सर्वात लहान संख्या आहे 1009. चढता क्रम लावताना ती पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर येईल 1090 आणि सर्वात शेवटी येईल 1900. म्हणजे चढता क्रम झाला 1009, 1090, 1900 आणि उतरता क्रम 1900, 1090, 1009. समसंख्या, विषम संख्या. ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी उरत नाही त्यांना समसंख्या म्हणतात. 4, 6, 8 या समसंख्या आहेत. विषम संख्या.
ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी 1 उरते त्यांना विषम संख्या म्हणतात. 3, 5, 9, 11 या विषम संख्या आहेत. खालील संख्या एवढ्या वस्तू घेऊन 2-2 चे गट करून समसंख्या आणि विषम संख्या ठरवा. यातल्या समसंख्या आहेत त्या आधी मी तुम्हाला सांगते. 12, 10, 34, 36, 52, 16 आणि 28. आता समसंख्यांच्या गटात लिहिलेल्या संख्यांचे एकक स्थानचे अंक लिहायचे. 2, 0, 4, 6 आणि 8. उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या आहेत विषम संख्या. त्या कुठल्या आहेत? 11, 23, 27, 25, 39, 41, 45, 17 आणि 19. आता विषम संख्यांच्या गटात लिहिलेल्या संख्यांचे एकक स्थानचे अंक कुठले ते आपण लिहूया. 1, 3, 7, 5 आणि 9. याचाच अर्थ काय झाला? समसंख्येच्या एकक स्थानी नेहमी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात. म्हणजेच आपण एकक स्थानचे अंक पाहून ती संख्या सम आहे का विषम आहे हे सहज ठरवू शकतो. एकक स्थानचे अंक पाहून दिलेली संख्या सम आहे की विषम हे ठरवा. 35 एकक स्थानी 5 आहे, विषम. 67 एकक स्थानी 7 आहे, विषम. याप्रमाणे 43, 51, 79 या सर्व विषम संख्या आहेत. आणि आता समसंख्या बघूया. 32, 30, 34, 56 आणि 88. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. संख्या इंग्रजी अंक वापरून लिहिल्या की जगातल्या सगळ्या लोकांना समजतात, म्हणून इंग्रजी अंकांनाच आता आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. देवनागरी संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह ही तुम्हाला या खालच्या तक्त्यामध्ये दिलेली आहेत ती बघा. स्वाध्याय. खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. 20,504, 30,008, 6,405.